नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. निष्काळजीपणाचा फटका. विजेच्या धक्क्यानं वर्षभरात 41 कुटुंब उद्ध्वस्त. महावितरण, नागरिक, शेतकऱ्यांचे दुर्लक्ष बेतलं जीवावर. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विजेच्या धक्क्यानं तब्बल 41 नागरिक, शेतकरी व महावितरणचे कंत्राटी कामगार यांना जीव गमवावा लागला. विजेची खराब उपकरणं, बेकायदेशीर वीज तोडजोडण्या, विद्युत उपकरणं हाताळताना घरात शेतातील निष्काळजीपणा, महावितरणकडून विद्युत उपकरणांच्या नियमित तपासणीचा अभाव आदी कारणांमुळे अपघात झाल्याचं चित्र आहे. असे अपघात जीवावर बेतणारे असल्यानं ग्राहक, शेतकरी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगण्याची गरज आहे. शेतात पाण्याची मोटर चालू असताना तुटलेल्या विद्युत वाहिन्या हाताळणं, बांधकामावर पाणी मारताना विद्युत तारांचा स्पर्श होणं, कालबाह्य विद्युत उपकरणं पुन्हा वापरणं, अनधिकृत जोडणी करणं अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील 41 जणांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. अपघातांमध्ये सर्वाधिक बळी हे ग्रामीण भागातील दिसत आहेत. शेतकऱ्यांनंतर बांधकाम कामगार, महावितरणचे कंत्राटी कर्मचारी, नागरिकांना या अपघातात आपले जीव गमवावे लागले. या अपघातांमुळे वर्षभरात जवळपास 16 जण गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर या अपघातांमुळे अनेकांना दिव्यांगत्वही आलेलं आहे. महावितरणकडून दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वीज सुरक्षा सप्ताह घेतला जातो. यात शाळा, महाविद्यालय, ग्रामीण भाग, शेतकरी, गृहिणी यांना वीज सुरक्षेचे धडे दिले जातात. त्याशिवाय वीज यंत्रणेची नियमित दुरुस्ती व देखभाल, तांत्रिक सुधारणा, तातडीने खांब व तारांची तपासणी, जनजागृती फलक व सूचना पत्रक अशा अनेक गोष्टी केल्या जातात. तरीही विजेच्या धक्क्यानं होणारे अपघात हे होतच आहेत. वीज अपघात होऊ नयेत यासाठी महावितरणकडून रेसिडिबल सर्कल करंट ब्रेक उपकरण जोडण्याची सूचना घरगुती ग्राहकांना केली, परंतु अनेक ग्राहकांकडून याबाबत चालढकल केली जाते. या उपकरणामुळे विजेमध्ये काही दोष निर्माण झाल्यास 30 mA पर्यंत करंट असणाऱ्या विजेचे जनरेटर आपोआप ट्रिप होते. यामुळे संबंधित व्यक्तीला जरी विजेचा धक्का लागला तरी तात्काळ वीज पुरवठा बंद होत असतो. त्यामुळे हे उपकरण जोडणं ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त असल्याचं दिसतंय. विजेच्या धक्क्यानं झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना महावितरणकडून 4 लाखांची भरपाई दिली जाते. आतापर्यंत झालेल्या अपघातातील 90% प्रकरण निकाली काढले. महावितरणकडून अपघातासाठी असणाऱ्या त्रुटी दूर करून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यात. यामध्ये 2 विद्युत तारांमध्ये स्पेसर्स बसवण्यात आले, रोहिंत्र्यांच्या पेट्या बसवल्यात, मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली जाते. त्यामुळे अपघातात जळीत होण्याचं प्रमाण 30% खाली आलंय.